वसई विरारमध्ये रात्रीपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे आणि त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय। नालासोपाराच्या सेंट्रल पार्क, तुळींज स्टेशन परिसरामध्ये गाळानगर आणि आचोळे रोड तसेच विरार आणि वसईच्या अनेक सखल भागात पाणी साचलंय। अजूनही पावसाची संततधार सुरू आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास अनेक सखल भागातील नागरिकांच्या घरातही पाणी शिरू शकतं। नालासोपारा आचोळे रोड येथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। शहरामध्ये रात्रभर पावसाने जोरदार एंट्री घेतलेली आहे। त्यामुळे सकाळीच आपण जर बघितलं तर अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मी आता सध्या नालासोपारा पूर्वेकडील आचोले रोडवर आहे आणि आपण जर हे बघितलं तर संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं आहे। त्याला नदीचं स्वरूप असं प्राप्त झालेलं आहे। अशी जी अवस्था आहे नालासोपाराच्या अनेक सखल भागामध्ये आहे। सेंट्रल पार्क, नालासोपारा पूर्वेकडे नगिनदासपाडा, आचोले रोड, गालानगर या ठिकाणी अशीच अवस्था झालेली आहे। प्रचंड रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे संपूर्ण जे रस्त्यावर आहे मुख्य रस्ते यावर पाणी साचलेलं आहे। आपण जर बघितलं तर अशीच ही अवस्था याही रस्त्याची झालेली आहे। पालिका पाणी काढण्यासाठी सेक्शन पंपही लावलेला आहे, मात्र तो जो पंप आहे अजूनही चालू होत नाहीये। आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी पंप चालू करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र पंप अजूनही चालू होत नाही आहे। त्यामुळे जर बघितलं तर या ठिकाणी आचोलेचा हा रोड आहे आणि या ठिकाणी प्रचंडचं वॉटर लॉगिंग झालेली आहे। सकाळच्या वेळेला नागरिकांना जी चाकरमणी आहेत त्यांना कामावर जायचं आहे, त्यामुळे पाण्यातून प्रवास करत त्यांना पाण्यातून जावं लागतं आहे। जर दिवसभर असाच पाऊस पडत राहिला तर मात्र जे सखल भागातील काही घरं आहेत त्या ठिकाणीही पाणी जाऊ शकतो आणि नागरिकांना प्रचंड त्रास होऊ शकतो। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।